वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग यातील भाग 1 या पुस्तकातील आपण धडा क्रमांक 2 त्याचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. माझे आरोग्यदायी व सुरक्षित जीवन असं धड्याचं नाव आहे. इथं तुम्हाला मुलं वेगवेगळ्या कृती करत असताना दिसतात. एक मुलगी गाणं ऐकते, दुसरी वाचतीये, तिसरा मुलगा आहे तो नाकाने छानपैकी फुलाचा वास घेतोय, चौथा मुलगा आहे तो जिभेनं काहीतरी तो खातोय आणि पाचवा मुलगांना हातात काहीतरी घेतलेलं आहे. म्हणजे कान, डोळा, नाक, जीभ, त्वचा हे आपले काय आहेत तर ज्ञानेंद्रिय आहेत. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान देणाऱ्या अवयवांना आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिय म्हणतो. आपली ज्ञानेंद्रिय किती आहेत तर इथं 5 आहेत. चला तर मग सुरू करूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? उत्तर आहे, ज्या अवयवांच्या मदतीने आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. उदाहरणार्थ डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. दुसरा प्रश्न आहे, हात धुण्याची प्रक्रिया किती वेळ करावी? हात धुण्याची प्रक्रिया किमान 40 ते 60 सेकंद करायची. हात धुण्याची क्रिया किती वेळ करायची आहे तर हात धुण्याची क्रिया किमान 40 ते 60 सेकंद करावी. त्वचेचे काम कोणते आहे? आता त्वचेमुळे आपल्याला काय होतं की वस्तू गार आहे, गरम आहे, गुळगुळीत आहे, खडबडीत आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे स्पर्श कळतो किंवा एखाद्या गोष्टीचा पोत कळतो. म्हणजे त्वचेचे काम कुठलं आहे तर आपल्याला एखाद्या वस्तू गार, गरम, गुळगुळीत, खडबडीत आहे हे समजते. म्हणजे स्पर्श ज्ञान होते. याला त्वचेचं काम म्हणतात. आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. इथं आपल्याला ट्रॅफिकचे काही नियम इथं दाखवलेले आहेत, काही चित्र दिलेत, त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता इथं एक लाल वर्तुळ आहे आणि ह्याच्यामध्ये निळ्या गोलामध्ये लाल रेष ओढलेली आहे. याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो नो पार्किंग. इथे एक षटकोन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल रंग भरलेला आहे. याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ थांबा. त्रिकोणामध्ये 2 मुलं दिसत आहेत, हातात त्यांच्या शाळेचं दप्तर वगैरे दिसत आहे. तर याचा अर्थ होतो की पुढे शाळा आहे, वाहने सावकाश हाका. नो पार्किंगचा अर्थ आहे की तुम्ही तिथं वाहनं थांबवायची नाहीत. इथं एक लाल रंगाचा गोल आहे आणि त्याच्यामध्ये बाणावर तिरकी रेष मारलेली आहे. याचा अर्थ होतो की इथं पुढे जाण्यासाठी प्रवेश बंद आहे. पुन्हा 5वा गोल आहे, एक हिरवा गोल आहे आणि हिरव्या गोलामध्ये माणूस दाखवलेला आहे. याचा अर्थ आहे की रस्ता ओलांडा. ह्यातली बरीचशी चिन्ह तुम्ही रस्त्यावरून जाता येता पाहिली असतील. आता परत बघा, इथं जोड्या सांगितल्या आहेत. पहिल्या चित्रामध्ये झेब्रा क्रॉसिंग आहे. झेब्रा क्रॉसिंग कशासाठी वापरतात तर रस्ता ओलांडण्यासाठी वापरतात. दुसऱ्या गोलामध्ये लाल रंगामध्ये माणूस दाखवलेला आहे, म्हणजे रस्ता ओलांडू नका, थांबा असा अर्थ होते. तिसऱ्या चित्रामध्ये हेल्मेट दाखवले आहे. याचा अर्थ होतो की डोक्याची सुरक्षितता. आणि इथं फुटपाथ दाखवलेला आहे. फुटपाथ म्हणजे पादचारी मार्ग, हा पायी चालत जाण्यासाठी वापरायचा मार्ग असतो. सायकल, गोलामध्ये सायकल दाखवली आहे, म्हणजे सायकलची मार्गिका, त्या रस्त्याने सायकल चालवू शकता. आता योग्य कृतीसमोर बरोबर अशी खूण करा, अयोग्य कृतीसमोर फुली अशी खूण करा. आता इथं आपल्याला काय सांगितले बघा, चालण्यासाठी फुटपाथचा वापर न करणे, ही क्रिया कशी आहे? चुकीची आहे. सीटबेल्टचा वापर करणे, तर ही क्रिया बरोबर आहे. गाडी चालवताना सीटबेल्टचा वापर करणं आवश्यक आहे. रस्त्यात कागदाचे बोळे टाकणे, ही क्रिया चुकीची आहे. हात घाईघाईने धुणे चुकीचं आहे. हात किती वेळ धुतले पाहिजेत तर 40 ते 60 सेकंद धुतले पाहिजेत. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे, ही क्रिया बरोबर आहे. मित्रांना मैदानावर ढकलणे, ही क्रिया चुकीची आहे. स्वच्छ कपडे घालणे, ही क्रिया बरोबर आहे. आणि रस्त्याच्या कडेला लघवी करणे, ही क्रिया सुद्धा चुकीची आहे. कोरोनानंतर आपण भरपूर जागरूक झालेलो आहोत. रस्त्यात कचरा टाकणं, थुंकणं, इतर घाण टाकणं या गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. खालील तक्ता पूर्ण करा. आता दाताची स्वच्छता. पूर्वी जेव्हा ब्रश आणि पेस्ट नव्हते तेव्हा काय होतं तर कडुलिंब, बाबळी, हिरडा, मिसवाक या झाडाच्या ओल्या काड्या वापरल्या जायच्या. आणि सध्या काय वापरलं जातं तर ब्रश आणि पेस्ट वापरलं जातं. केसाची स्वच्छता. केसाची स्वच्छता करण्यासाठी पूर्वीच्या काळी रिठं आणि शिककाई यांचा वापर केला जायचा. आता मात्र शॅम्पू वापरला जातो.
खेळाचे नियम, माझे खेळाचे नियम. आता तुम्ही काय करणार? खेळताना कुठले कुठले नियम पाळणार असं विचारलेलं आहे. तर सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा खेळाचे नियम पाळा. नंतर मित्रांना मदत करा. खेळताना मित्रांना ढकलू नका. हरल्यावर मित्रांना चिडवू नका किंवा भांडू नका. हे खेळाचे आपण स्वतःसाठी तयार करून घेतलेले नियम आहेत. एखाद्या वेळेला खेळताना हार झाली तर पुन्हा पुढच्या वेळेला नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं जिंकण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आता इथे तुम्हाला चित्र दाखवले आहेत आणि चालताना तुम्ही इथं काय काळजी घ्यायची असं ह्या चित्रातून तुम्हाला सांगितलेलं आहे. रस्त्यावरून जाताना काय करायला पाहिजे? आता हा मुलगा काय करायला लागलाय? इथं रस्ता दाखवलाय. रस्त्यावरून झेब्रा क्रॉसिंग सोडून हा ओलांडत आहे. तसं नाही ओलांडून चालायचं नाही. तर चालताना कुठून चाललं पाहिजे? तर फुटपाथवरूनच चाललं पाहिजे. शिवाय झेब्रा क्रॉसिंगचा वापर करूनच रस्ता ओलांडला पाहिजे. रस्त्यावरून चालताना फुटपाथचा वापर करा. दुसऱ्या चित्रात बघा, मुली खेळत आहेत आणि खेळता खेळता बॉल कुठं आलाय? रस्त्यावर आलाय. रस्त्यावर गेलेला चेंडू घेण्यासाठी धावत जाऊ नका, कारण दोन्हीकडनं वाहनं येत असतात. वाहनं नसताना तुम्ही तुमचा चेंडू उचलून घ्या किंवा रस्त्याच्या कडेला खेळू नका असं लिहिलं तरी चालेल. आता इथे एक मुलगी आहे. हा मुलगा माणूस काय करायला लागलाय? तिला चॉकलेट द्यायला लागलाय. अनोळखी वस्तू करून कुठलीही खेळणी, खाऊ घेऊ नका असं ह्याचा अर्थ आहे. आता हा मुलगा इथं पडलाय. खेळताना लागल्यास लगेच उपचार करा किंवा जास्त लागला असेल तर डॉक्टरकडे जा. मोठ्यांना, वडीलधाऱ्या लोकांना सांगा. आणखीन एक चित्र आहे. इथं मुलगा हा कात्रीने कापत आहे. कात्री, सुई यासारख्या वस्तू वापरताना मोठ्यांची मदत घ्या. इथं हा मुलगा जिना चढतोय, म्हणजे चढताना उतरताना सावकाश चढा किंवा उतरा. गर्दी असेल जिन्यावर तर ढकलाढकली करून पुढं ढकलून पळणं, एखाद्याला दुखापत होईल असं वागणं चुकीचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील आपल्याला गोष्टींची माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे समजते ते चौकटीत लिहा. लिंबू आंबट आहे हे कशामुळे कळेल? तर जिभेमुळे कळेल. कुत्रा बाहेर भुंकत आहे, कान. कैरीचा रंग हिरवा आहे, डोळ्यामुळे कळेल. उशीतील कापूस मऊ आहे हे त्वचेमुळे कळेल. ढोल ताशा वाजत आहेत हे कानामुळे कळेल. स्वयंपाकघरात कोणी वरणाला फोडणी दिली आहे तर आपल्याला छानपैकी वास कशामुळे येईल? तर नाकामुळे. तवा खूप तापलेला आहे हे त्वचेमुळे कळतं. भाजी खारट झालेली आहे हे जिभेमुळं कळतं. आणि अत्तराचा सुगंध दरवळत आहे हे नाकामुळं कळतं. आकाश निळे आहे हे डोळ्यामुळं कळतं. म्हणजे इथं आपल्याला जे आजूबाजूला घडतात गोष्टी, त्याच्यासाठी कुठला आपला ज्ञानेंद्रिय उपयोगी पडतो हे सांगायचं आहे. आता घोषवाक्य तयार करायचं आहे. आपल्या वैयक्तिक सुरक्षा असू दे, परिसर असू दे, परिसर स्वच्छता किंवा वैयक्तिक आरोग्याच्या सवयी असू देत, याच्यावरती आपण काय करायचं आहे? घोषवाक्य तयार करायचे आहेत. पहिलं घोषवाक्य आहे, चांगल्या सवयी आरोग्यदायी जीवन. रोज आंघोळ करूया, आजार दूर पळवून लावूया. पुढची बघा, स्वच्छता पाळू, जीवन आनंददायी बनवू. परिसर स्वच्छ ठेवू, आजारांना पळवून लावू. स्वच्छ राहा, निरोगी राहा. अशा छोट्या छोट्या तुम्ही घोषवाक्य तयार करायची आहेत. तर इथं तुमचा सगळा स्वाध्याय इथं कंप्लीट झालेला आहे. स्वाध्याय जरा जास्त आहे. तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा, वाचा, न समजलेल्या गोष्टी परत रिपीट पहा आणि छानपैकी वहीत अभ्यास लिहून काढा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Please like, share and subscribe my channel.